पाणी या विधर्म सगळं पाणी लागायचं बघा. हा मंदिर या ठिकाणी पाण्यामध्ये गेलेलं आहे. पाहू शकता कुंडलिकाचं हे मंदिर आहे आणि हे मंदिर पाण्याखाली गेलेलं आहे. आपण बघू शकता इतकं पाणी सोडलेलं आहे. आज एवढं पाणी नव्हतं. आज आपण पाहू शकता इस्कॉन मंदिराकडे जाणारा हा पैदल रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे आणि चंद्रभागेला खूप पूर आल्यामुळे ओढे या ठिकाणी आपल्याला दिसत नाही आहे. त्याच्यामुळे मग या पैदल रस्त्यातनं मी वाट काढतच इस्कॉनच्या दिशेनं जात आहे. आपण पाहू शकता हे पूर्ण या ठिकाणी हे भरलेलं आहे. चंद्रभागा दुथडी वाहून वाहत आहे आणि या ठिकाणी पलीकडे जो मंदिर दिसतो आपल्याला इस्कॉन मंदिर आणि या इस्कॉन मंदिरकडे जाण्यासाठी हा जो पैदल रोड आहे तो पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे. आपण पाहू शकता आणि पाण्यातच वाट काढत झालं आहे कारण तर नदीला खूप पाणी आल्यामुळं या ठिकाणी होडी पलीकडे जात नाही आहे. इस्कॉन मंदिर आहे आणि इस्कॉन मंदिरात थोडी वाट काढत मी पलीकडे चाललेलो आहे. आपण भयानक स्वरूप आहे आणि तिथे आपण बघू शकता आणि अशा पाण्यामध्ये मी वाट काढत पलीकडं त्या इस्कॉन मंदिरात जात आहे. पाहू शकता आपण हे दृश्य भीमा चंद्रभागेचं दृश्य. खूप पाणी आलेलं आहे आणि हे पहा हे पूर्ण या ठिकाणी पाणी आहे. काय पैदल रस्ता आहे आणि या रस्त्यावरनं पाणी आलेल्यामुळं पलीकडं जाताना दमछाक होत आहे कारण तर पूर्ण पाणी या ठिकाणी आलेलं आहे. आपण पाहू शकता हे पाणी आहे. पलीकडं आणखी एक या ठिकाणी पाणी येत असतं. हे मासे पहा मासा हा पाण्यामध्ये आलेले मासे पाहू शकता आपण. म्हणजे वर मासे या ठिकाणी वाहून येत आहेत. हे बघा हे दृश्य अगदी थोडं खतरनाक दृश्य दिसतंय आपल्याला. बघा पाणी कसं खवललंय हे पाहू शकता आपण. हे दृश्य पाण्याचं हा नजारा खवललंय आणि हा रस्ता आहे. हा इस्कॉन मंदिर आहे आणि हा पूल आहे तो पाण्याखाली गेलेला आहे. आपण पाहू शकता. होडी बंद असल्यामुळे इस्कॉन मंदिरात पायीच यावं लागलं तर खूप दूरवरून यावं लागलं. आपण या ठिकाणी इस्कॉन मंदिरामध्ये आहोत. पाहू शकता हे इस्कॉनाचं मंदिर आहे. आतमध्ये इस्कॉन मंदिरामध्ये आपण आलेलो आहोत आणि हे बघू शकता आपण कृष्णावरी श्रीपाद भक्ती वेदांत ज्यांनी या इस्कॉन मंदिराचा पाया घातला. सुंदर त्यांची मूर्ती आहे आणि समोर सुंदर मनमोहक अशी भगवान कृष्णाची ही मूर्ती आहे. आपण पाहू शकता सुंदर मनमोहक असं हे भगवंताचं विग्रह या ठिकाणी आहे. विग्रहाचं स्वरूप या भगवंताचं सुंदर असं स्वरूप आहे. पाहू शकता इस्कॉन मंदिरामध्ये आपण आलेलो आहोत. हरे कृष्ण कृष्ण राधे 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 आणि हे मंदिर आहे. आपण पाहू शकता पलीकडं गेल्या सुंदर प्रभू रामचंद्राचं हे शिल्प आहे. शिल्प सुंदर शिल्प आहे. हे पंढरपूर येथील इस्कॉन मंदिर आहे. आपण मंदिरामध्ये प्रवेश केलेला आहे. मंदिर आहे प्रमुख. आता मंदिरामध्ये शूटिंग करण्यात अलाउड नाही आहे तरी आपण शूटिंग केलेले आहे. हे पाहू शकता हे मंदिर आहे. इस्कॉनचं हे मंदिर आहे आणि इथून हे चित्र दिसतं भगवंताचं. सुंदर असं मनमोहक या ठिकाणी हे चित्र आपल्याला दिसतं भगवंताचं. भगवान कृष्णाचं हे मुख्य मंदिर आहे. इथून पुढे गेल्यानंतर आपल्याला हे मंदिर आहे. आपण पाहू शकता. हरे कृष्ण हरे राम. इस्कॉनच हरे कृष्ण हा धाम हे मंदिर या ठिकाणी आहे. आपण इस्कॉनमध्ये आलो पंढरपूर येथील इस्कॉनमध्ये आणि या ठिकाणी आपण पाहू शकता खूप मोठा परिसर आहे इस्कॉनचा. आणि या ठिकाणी आल्यानंतर हे पादुका दर्शन आहे. हे वैकुंठ बाजार म्हणून आहे. इथे सर्व वस्तू भेटतात. टाल वगैरे आपल्याला टाल वगैरे जर
घ्यायचं असेल तर या ठिकाणी स्टॉल वगैरे आपल्याला मिळतात आणि प्रत्येक साधक या ठिकाणी आपल्याला जप करताना दिसत आहे व टाल मंदिर आहे. हा चंद्रिका गेस्ट हाऊस आहे आणि हे पहा नित्यानंद प्रेक्षालय आहे. सुंदर असे हे मूर्ती आहे, पाहू शकता आपण. एक झोपडी बनवलेली आहे. सुंदर असं या ठिकाणी हे स्थळ आहे, पाहू शकता. त्या ठिकाणी वैकुंठ बाजार म्हणून आहे आणि इथे गोशाला आहे. हे गोशाला आहे, आपण पाहू शकता. या ठिकाणी गायी आहेत, बैल आहे. ती गोशाला आहे आणि त्या ठिकाणी सेवा चालू आहे. गोशाला आहे, ती गोशाला या ठिकाणी आहे. हे द्वार आहे, रामानुजाचार्य द्वार. आपण बघितलं की भीमा आणि चंद्रभागेला खूप असा पूर आलेला आहे. मगाशी म्हटलं या ठिकाणी समोरचा ब्रिज आहे, जो ब्रिज दिसतो तिथून पायी चालत आलेलो आहे आणि या ठिकाणी पूर्ण तुडुंब नदी वाहत आहे. पाहू शकता पाणी अगदी इस्कॉनच्या मंदिरापर्यंत आलेलं आहे आणि या ठिकाणी पाणी जास्त असल्यामुळे होड्याही या ठिकाणी चालत नाहीये, होडी या ठिकाणी नाहीये. पाहू शकता तुडुंब असे हे सगळे आहे आणि या ठिकाणी आपण आलेलो आहोत. हे इस्कॉनचं मंदिर आहे बघा, बुडालेलं आहे. आपण पाहू शकाल जर आपल्याला दिसत असेल तर हे बघा चालू आहे. अरे कृष्ण भवनी या ठिकाणी आंतरराष्ट्रीय कृष्ण भवनामृत संघ म्हणून जे आहे पूर्ण पाण्याखाली गेलेलं आहे. हे बघा, पाहू शकता आपण. पूर्ण तुडुंब भरून भीमा चंद्रभागा वाहत आहे. पहा, आपण पाहू शकता पूर्ण सर्व ठिकाणी पाणीच पाणी आहे. जिथे पाहाल तितकं पाणी, असा मोठा परिसर या ठिकाणी पाण्याने व्यापलेला आहे. आणि पंढरपुराकडनं या इस्कॉनमध्ये येण्याला कुठली होडी नाही आहे, कारण तर पाणीचा भाव इतका आहे की या ठिकाणी ते येत नाहीत किंवा येऊ शकत नाही आहेत. आपण पाहू शकता पलीकडे पंढरपूर आहे, पलीकडे पंढरपूर आहे आणि अलीकडे हे इस्कॉनचं मंदिर आहे. पाहू शकता पुन्हा एकदा पाहू शकता. मग हे बघितलं की मी त्याचा छोटा रस्ता त्याच्याकडनं पाण्यातनं मार्ग गाडीत आलो होतो. त्यानंतर यायला रस्ताच नाही, पाण्याखाली गेला. तो छोटा जो मार्ग असतो त्याच्यातनं मी चालत मग या पलीकडे आलो, कारण तो होडी नाही येण्यासाठी. त्याच्यामुळे मग पायीच या ठिकाणी चालत यावं. घाट आहे, इस्कॉन घाट आहे. या ठिकाणी भजन चाललेलं आहे प्रभूचं, भक्तीचं भजन या ठिकाणी चाललेलं आहे. मंदिर आपण पाहू शकता. भूवैकुंठ पंढरपूर महाराष्ट्र आध्यात्मिक राजधानी म्हणून सुंदर असं हे मंदिराचं हे चित्र आहे, आपण पाहू शकता. हा पूर्ण इस्कॉनचा परिसर आहे, खूप मोठा परिसर आहे. होऊ शकता इथे सुंदर अशी बैलजोडी आहे. हे इस्कॉन पंढरपूर येथील इस्कॉन मंदिर आहे. होऊ शकता सुंदर असे हे बैलांची जोडी आहे. हे बगीचा आहे, वेगवेगळ्या प्रजातीच्या गायी आहेत, त्याचं या ठिकाणी पालनपोषण केलं जातं. गोशाळा आहे.
पाहू शकता अनेक गायी या ठिकाणी पलीकडेही आहेत. गोमाता ज्यांना म्हटलं जातं त्यांचं पालनपोषण या ठिकाणी केलं जातं. पाहू शकता आपण. पाहू शकता वैकुंठ बाजार हे आहे. अनेक प्रकारचे इथे वस्तू आपल्याला विक्रीला मिळतात. पाहू शकता. या ठिकाणी या ठिकाणी हे मंदिर आहे, मुख्य मंदिर आहे. या ठिकाणी स्वीट वगैरे आपल्याला भेटतात आतमध्ये मधुरम प्रसाद म्हणून.